मराठी, ते धडक ते धडक. वासुंबे गावचे सुपुत्र आणि नेल्लोर येथील सुप्रसिद्ध गलाई व्यावसायिक कैलासवासी धनाजी शेठ पाटील यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. रक्षा विसर्जन विधी उद्या बुधवार 21 जानेवारी रोजी सकाळी 8:30 वाजता वासुंबे येथे होणार आहे. शोकाकुल देवीदास शेठ जाधव, संजय शेठ बाबर आणि नेल्लोर मराठी मित्रमंडळ. चौदा राज्यातून नाविन्यपूर्ण तसेच युनिक वस्तूंचे कलेक्शन आणि घरगुती सजावटीचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दालन म्हणजे विट्यातील ॲरोमेनिया आर्ट गॅलरी. विविध व्हरायटी मधील सजावटीच्या साहित्यावर खास डिस्काउंट ऑफर. त्वरा करा, ॲरोमेनिया आर्ट गॅलरी, जय मल्टीपर्पज हॉल शेजारी, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिल्हा परिषदेच्या भाळवणी गटातील लढत जवळजवळ निश्चित झाली आहे. भाजपमधून नितीन जाधव यांच्या उमेदवारीनंतर आमदार सुहास बाबर यांनी मोठी खेळी केली आहे. भाळवणी गटातून शिवसेनेकडून आळसंद येथील हिम्मतराव जाधव यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. भाळवणी गटातून इच्छुक असणाऱ्या अमोल शिंदे यांची सुहास बाबर यांनी मनधरणी केली आहे. त्यामुळे अमोल शिंदे यांनी देखील पक्षाचे ताकदीने काम करण्याचा निर्णय घेतलाय. भाळवणी जिल्हा परिषद गटात मोठ्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. काल सोमवारी भाजपकडून आळसंद येथील नितीन जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर आमदार सुहास बाबर यांनी मोठी खेळी करत आळसंद येथील नेते हिम्मतराव जाधव यांची उमेदवारी निश्चित केली आहे. त्यानुसार हिम्मतराव जाधव यांनी आज मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु दुसरीकडे भाळवणी गटातून अमोल शिंदे यांच्या नावाची प्रचंड चर्चा सुरू होती. अशातच भाजपकडून आळसंद येथील उमेदवारी निश्चित झाल्यामुळे आमदार सुहास बाबर यांनी अमोल शिंदे यांची मनधरणी करत भाळवणी गटातून हिम्मतराव जाधव यांना मैदानात उतरवले आहे. तर दुसरीकडे अमोल शिंदे यांनी आमदार सुहास बाबर यांच्या चर्चेनंतर शिवसेनेचे ताकदीने काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाळवणी गटातून आता भाजपकडून नितीन जाधव विरुद्ध शिवसेनेकडून हिम्मतराव जाधव अशी लढत पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे भाळवणी पंचायत समिती गणातून शिवसेनेकडून भाळवणी येथील महेश घोरपडे आणि आळसंद गणातून कारवे येथील रोशन जाधव यांची देखील उमेदवारी फायनल झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. स्वर्गीय अनिल भाऊंच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून व त्याचबरोबर कार्यसम्राट आमदार, आमचे कर्तव्यदक्ष आमदार, युवा नायक सुहास भैया व अमोलदादा यांनी व सर्व पक्षांनी माझ्यावर जी जबाबदारी टाकली ती मी निश्चितपणे यशस्वीपणे पार पाडून लोकांच्यापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करेन. आज आळसंद भाळवणी पंचायत समिती व जिल्हा परिषद गणातून आज हिम्मत बाजीराव जाधव भाऊ यांचा पंचायत समिती जिल्हा परिषद गणातून अर्ज दाखल केलेला आहे. आजपर्यंत मी असे व्यक्तिमत्व बघितलं नव्हतं की मी पहिल्यापासून लहान असल्यापासून बघतो हिम्मत भाऊंना की जनावराचं छावणी असू दे किंवा लोकांना एखाद्या शेतकऱ्याला मदत करायची असू दे त्यापर्यंत हिम्मत भाऊंनी कार्य केलेलं आहे. आज हिम्मत भाऊंचं कर्तृत्व एवढं मोठं आहे की गावांना पहिल्यापासून आज ग्रामपंचायत लढवले त्यांनी, सोसायटीला सगळं त्यांचा अजेंडा आहे. आजपर्यंत लोकांच्या सगळ्या सर्वसाधारण जनतेतून त्यांनी कार्य चालू केलेलं आहे. असा मला विश्वास आहे ते प्रचंड मताने निवडून येणार. लग्न बस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्जेदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचा आहे तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा. बालाजी फर्निचर मॉल, लग्न बस्त्याचे माहेर घर. पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक